मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राच्या अंतर्गत आपण सध्या महाराज एखाद्याशी संवाद साधत असताना, निरूपण करीत असताना, एखाद्याला उपदेश करीत असताना किंवा एखादा पत्रव्यवहार करीत असताना त्यांच्या मुखातनं जी बोधवचनं बाहेर पडली ती बोधवचनं अभ्यासतो आहोत। सध्या आपण कालपासून अनुसंधान या विषयावरची महाराजांची बोधवचनं अभ्यासतो आहोत। आज देखील आपण महाराज आपल्या बोधवचनातून आपल्याला कोणता बोध देतात ते आता पाहूयात। बघा, श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, विषय कसा सुटेल, मन कसं एकाग्र होईल हे न कळलं तरी चालेल, पण सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजेच नामाचा किंवा नामाच्या अनुसंधानाचा अभ्यास करावा। आपण आजचा दिवस भगवंताच्या जोरावर घालविला की आपल्याला कायमचीच दिवाळी आहे। आपण भगवंताच्या अनुसंधानात राहिलो तर आपल्याला प्रतिक्षणी नित्य दिवाळी आहे। सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे असं महाराजांचं ठाम मत होतं। एक भगवंताचं अनुसंधान ठेवलं की सर्व गुण आपोआप वाढतील। ते कसं घडतं तर ज्याप्रमाणे शरीराच्या जठराला अन्न दिल्यानंतर शरीराचे सगळे अवयव सारख्या प्रमाणात जसे वाढतात, तद्वत भगवंताचं अनुसंधान ठेवलं की बाकीचे गुण आपोआप वाढतात। आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा, अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये असं श्री महाराज कटाक्षानं आपल्याला बजावतात। एकदा एक दुःखी मनुष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटायला आला। त्याच्या कुटुंबाची बरीच हानी झालेली होती, बरंच नुकसान झालेलं होतं। त्यानं महाराजांना प्रश्न विचारला की महाराज,
प्रारब्धाचे भोग काही केल्या टळत नाहीत, ते भोगावेच लागतात असं सर्व संत सांगतात. हे जर खरं तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे? श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी शांतपणे त्याचा प्रश्न ऐकून घेतला, त्याचा प्रश्न समजावून घेतला, किंचितस स्मितहास्य केलं आणि महाराज त्याला म्हणाले, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्याच कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरं आहे, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. मग प्रारब्धाचे भोग देहाला आहेत, पण मग अशा वेळेला देहाने प्रारब्धाचे भोग भोगावेत आणि मनाला आपण भगवंताच्या स्मरणामध्ये गुंतवून ठेवलं तर ते भोग भोगीत असताना, त्या भोगांचे श्रम सहन करीत असताना, त्रास सहन करीत असताना सुद्धा आपलं अंतःकरणाचं समाधान टिकून राहतं. शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरं समाधान आहे. ही निष्ठा भगवंताच्या तीव्रतर अनुसंधानाने प्राप्त होते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेनं घडायचं ते घडतं असं मानणं किंवा भगवंत चांगलंच करील असा विश्वास ठेवून वागणं हेच सोपं जाईल. हे दिसायला साधं दिसतं, ऐकायला गोड वाटतं, तरी पण यात फार मोठं मर्म साठविलं आहे हे ध्यानात धरा. कारण भगवंताच्या इच्छेनं घडणार ते घडू द्यावं अशी निष्ठा उत्पन्न व्हायला सुद्धा भगवंताचा अनुसंधानच पाहिजे. भगवंताच्या कृपेनं आलेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणं जरूर आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. आपण दिवसभरात जे जे काही करतो ना, ते भगवंताचा अनुग्रह आहे, भगवंताची कृपा आहे, म्हणूनच होऊ शकतं. एक फार सुंदर श्लोक आहे बघा. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रसपान छान करीतो, वाचे आम्ही बोलतो. आणि या श्लोकामध्ये पुढं असं सांगितलंय की हातांनी बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया आणि घेतो झोप, सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. बघा, आपण डोळ्यांनी बघतो ती ईश्वराची दया आहे, आपण कानाने ध्वनी ऐकतो ती ईश्वराची दया आहे, आपण वाचेनं बोलतो ती ईश्वराची दया आहे, आपल्या जिभेला नानाविध पदार्थांच्या चवी कळतात ही सुद्धा ईश्वराची दया आहे. आपण दोन्ही हाताने कित्येक वर्षानुवर्ष काम करतो, हीही ईश्वराची दया आहे. काम करता करता आपल्याला थकवा येतो, हीही ईश्वराची दया आहे. आणि काम करता करता थकवा आल्यानंतर आपण झोपी जातो, ही ईश्वराची दया आहे. आणि झोपेतून पुन्हा उठतो, ही सुद्धा ईश्वराची खूप मोठी दया आहे. नाहीतर समजा आपण झोपलो आणि उठलोच नाही तर मग मात्र दुसरा दिवस आपल्यासाठी उगवणार नाही. त्याच्यामुळं आपण असं समजावं की भगवंताच्या कृपेनं जो दिवस आलेला आहे तो आजचा दिवस ही भगवंताची आपल्यावरची खूप मोठी कृपा आहे आणि त्याच्या कृपेनं हा दिवस मिळाला आहे. त्यामुळं आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावला पाहिजे आणि त्या दिवसभरात प्रत्येक कामात त्या भगवंताचं अनुसंधान ठेवलं पाहिजे. म्हणजे मग दिवस त्याच्याकडेच लागतो. हाताने कोणतंही काम करा, मात्र चित्त भगवंताच्या स्मरणामध्ये अगदी कसं विरघळून टाका. आपण सरबत करतो की नाही, सरबत करताना ती साखर पाण्यामध्ये पूर्णतः विरघळली जाते. तद्वत दिवसभर काम कोणतंही करा, पण आपलं चित्त भगवंताच्या स्मरणामध्ये त्या सरबतातल्या पाण्यात साखर जशी विरघळून गेली
तसं आपलं चित्त भगवंताच्या स्मरणात विरघळून गेलं पाहिजे, असं ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात. आपण एकदा परीक्षा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर आपण ते सोडून देतो, हे काही बरोबर नाही. जगामध्ये लढाई नेहमीच चालू असते, कोणत्या ना कोणत्या देशात लढाई चालूच असते. तशी आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा लढाई चालू आहे. जगामध्ये अस्वस्थता असायचीच, जगाची ही वहिवाट आहे. त्यामध्ये वाईटाबरोबर चांगल्याला थोडाफार त्रास होतच असतो, पण आपण मात्र भगवंताच्या अनुसंधानात असावं. आपलं चित्त जर भगवंताच्या अनुसंधानात असेल तर देहाचा त्रास देहाला होत राहील, पण चित्त मात्र भगवंतामध्ये रंगलेलं राहील. देहाचा त्रास चित्तापर्यंत पोहोचणार नाही आणि साधकाला कोणती काळजी करण्याची गरज नाही. नुसतं इंद्रिय दमन हेही काही सर्वस्व नाही. ते इंद्रिय दमन ज्या करता करायचंय, ज्या भगवंताच्या अनुसंधानाकरता करायचंय, त्याकरता भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास आपण केला पाहिजे. फक्त इंद्रिय दमन महत्वाचं नाही, तर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास तितकाच त्याच्या बरोबरीनं महत्वाचा आहे. कोणत्याही मंगल कार्यामध्ये सगळ्यात आधी गणपतीचं आवाहन करतात आणि सगळं कार्य संपलं की सर्वात शेवटी त्याचं विसर्जन करतात. त्याप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी, अनुसंधानातच पोथी वाचावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचं विसर्जन करताना आपणही आपला मीपणा, आपला अहंकार सगळा त्याच्यामध्ये विसर्जित करून टाकावा. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्यानं काही काल मुळीच काही करू नये, नंतर भगवंताचं अनुसंधान ठेवायला शिकावं. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा नेम नाही. कोणी पूजा करून भगवंताचं अनुसंधान ठेवेल, कोणी भजन करून भगवंताचं अनुसंधान ठेवेल, कोणी नामस्मरण करून त्याच्या अनुसंधानात राहील, कोणी मानसपूजा करून अनुसंधान ठेवेल, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा भगवंताचं अनुसंधान ठेवेल. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हे सगळ्या पोथ्यांचं, सगळ्या वेदांचं, सगळ्या उपनिषदांचं, सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या ग्रंथांचं सार आहे, असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की जसं त्याच्या सगळ्या भागांना पोहोचतं, सगळ्या फांद्यांना पोहोचतं, सगळ्या पानांना पोहोचतं, अगदी उंच आकाशाला भेटणाऱ्या त्याच्या शेंड्यापर्यंत ते पाणी जाऊन पोहोचतं, तसं भगवंताचा विसर जर पडू दिला नाही तर मग मात्र सर्वत्र आनंद पोहोचू शकतो. सत्कर्म जेवढं मोठं तेवढं विघ्न फार मोठं असतं. भगवंताचं अनुसंधान हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात. म्हणून हे अनुसंधान ठेवताना फार विघ्न येतील, पण आपण मात्र निश्चयानं ते अनुसंधान ठेवावं. आणि ते अनुसंधान राहण्यासाठीच तर वारंवार आपल्याला नाम घ्यायला सांगितलंय. सर्व संतांचं सांगणं एकच आहे, आणि ते असं आहे की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव. त्यानं तुला सत्याचं ज्ञान होईल, तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होईल. भगवंताचं स्मरण याचा अर्थ असा की बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे, परमात्म्याचं विस्मरण होता कामा नये. याचं नाव भगवंताचं स्मरण आहे. आपण बऱ्याच वेळेला असं समजतो की आपणच प्रत्येक कार्य करतो आहोत आणि आपणच प्रयत्न केले, आपल्याला यश आलं, आपल्याला अपयश आलं. यश आलं तर आपण आनंदी होतो, अपयश आलं तर आपण दुःखी होतो. हा जो याच्यातला आपण आहे, याच्यातला जो मीपणा आहे, हा मीपणा आपल्याला वजा करायचा आहे आणि त्या मीच्या जागेवर
आपल्याला राम घालायचा आहे, त्या मीच्या जागेवर आपल्याला भगवंत घालायचा आहे. त्या मीच्या जागेवर कायम रामाला घालणं, त्या मीच्या जागेवर कायम भगवंताला घालणं, याचं नाव त्याला कायम स्मरणात ठेवणं आहे. जिथे कुठे आपण म्हणलो की मी केलं आणि माझं झालं आणि माझ्यामुळे झालं समजावं, तिथे भगवंताचं अनुसंधान तुटलं, तिथे भगवंताचं स्मरण तुटलं. असं भगवंताचं स्मरण तुटू देऊ नये. भगवंताचं अनुसंधान, भगवंताचं स्मरण कायम ठेवावं. म्हणजे मग जीवनात किती आनंद निर्माण होतो, तो आनंद अनुभवून पहा. हा अनुभवाचा विषय आहे. हा फक्त वाचनाचा विषय नाही आहे, हा फक्त श्रवणाचा विषय नाही आहे, हा अनुभव घेऊन पाहण्याचा विषय आहे. आणि असे अनुभव तुम्ही नक्की घेऊन पहा. भगवंताच्या स्मरणात तुम्हाला कोणते अनुभव आले हे तुम्ही प्रतिक्रियेमध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. आणि त्या अनुभवाच्या खाली तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका. महाराजांच्या चरित्राचं चिंतन हे असं मोठं गोड आहे. आजचं झालेलं महाराजांच्या चरित्राचं चिंतन, त्यांच्या बोधवचनाचं चिंतन त्यांच्या पायावर ते वाहू. उद्या पुन्हा याच वेळेला पुढचा भाग ऐकण्याकरता आपण सगळेजण एकत्र येऊ. आजचं झालेलं चरित्र चिंतन महाराजांना समर्पण असो. सगळ्यांना दररोजच्या प्रमाणे विनंती, चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल हा पर्याय निवडा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर आम्हाला काही मदत करायची असेल तर आमचा क्रमांक इथे दिलेला आहे. त्या क्रमांकावर गुगल पे, फोन पेद्वारे तुम्ही आमच्या उपक्रमाला मदत करू शकता. तुम्ही आम्हाला केलेली मदत आम्ही वेगवेगळ्या शैक्षणिक कार्याकरता, धार्मिक कार्याकरता, सामाजिक कार्याकरता वापरीत असतो. त्यामुळं जर तुम्हाला काही आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही या क्रमांकावर ते आम्हाला करू शकता. एवढी विनंती सगळ्यांच्या पायावर ते ठेवतो आणि इथे थांबतो. सगळ्यांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. देई मला तुके रघुराया, देई मला तुके रघुराया. मती उपजो तुझी या गुण गाया.